बाब अशी की खरं म्हणजे आचारसंहिता लागल्या कारणाने शासकीय अधिकाऱ्यांच्या शिवाय हा जनता दरबार, परंतु लोकांच्या अडीअडचणी आहेत, त्या काही रस्त्यांच्या विषय आहेत, काही ठिकाणी पाणी पुरवठा नीट होत नाही. मी माननीय मुख्यमंत्र्यांच्या बरोबर बोलल्यानंतर राजन नाईक आणि स्नेहा दुबे या दोघांनी सुद्धा प्रयत्न केले. भविष्य काळामध्ये वसई विरारसाठी मुबलक पाणी मिळेल अशा प्रकारचे आम्ही यंत्रणा राबवली. आता रस्ते खराब आहेत, तर पूर्वीचे गाड्यांची टन 10 टन 12-15 टनापर्यंत असायचे, आता गाड्या 100 टन. जुने रस्ते सुद्धा नादुरुस्त झाले. आता वसई विरारमध्ये RMC चे सिमेंटचे रस्ते करण्याचे प्रस्तावित आहे आणि लवकरच ते रस्ते होतील. मी मगाशी म्हटल्याप्रमाणे वसई परिसरात रोड ओव्हर ब्रिज आणि रेल्वे ओव्हर ROB अशा प्रकारचं जालं MMRDC कडून तयार केलं जाणार आहे. या ठिकाणी मधल्या काळामध्ये काही ठिकाणी ट्रान्सफॉर्मर गेले, काही ठिकाणी गार्डनची दुरुस्ती आहे, काही ठिकाणी मैदान. याच्याकरता जिल्हा नियोजन विभागातून काही फंड डायव्हर्ट करायला मी सांगितलं, ते लवकर होतील. आणि आता पाऊस तर आता 10 दिवसापूर्वी थांबले, ही कामं पण निश्चितपणे होतील. आता आज सकाळी आम्ही व्हिजिट केले ज्या ठिकाणी हॉस्पिटल बांधते त्या ठिकाणी, त्याच्यानंतर आम्ही गेलो नाट्यगृह, त्याच्यानंतर गेलो आम्ही वॉटर बॉडी, ज्याला आपण साठवण तलाव, होल्डिंग पॉइंट त्या ठिकाणी, स्पोर्ट्स ग्राउंडच्या ठिकाणी आम्ही ऑब्झर्वेशन केलं. आणि लवकरात लवकर या सर्व गोष्टीला अंजाम देऊन जनतेच्या सेवेमध्ये या गोष्टी आणल्या जातील असा विश्वास व्यक्त करतो. आज किती लोकांनी आपल्या समस्या मांडलेल्या आहेत? आज मला वाटतं की 200 ऑफिशियली आणि अनऑफिशियल जवळजवळ 100 300 लोक, 300 टोकन, म्हणजे काही काही ठिकाणी 8-8, 5-5, 4-4 अशा प्रकारचे लोक पण येऊन गेले. आणि सुरुवातीला थोडा आरडाओरडा होता, कारण जनता दरबाराची संकल्पना इथल्या लोकांना माहित नाही. जनता दरबारामध्ये पिन ड्रॉप सायलेन्स, म्हणजे मी ज्याला लोकांशी बोलतो किंवा लोक सांगतात ते सगळा आवाज सगळ्या हॉलमध्ये प्रत्येकाला समजतो. आणि दुसऱ्यांच्या समस्या एकरूप होऊन ऐकाव्यात आणि त्याच्यातून एकरूप होऊन प्रश्न सोडवावा अशा प्रकारची शिरस्त आहे. आता आज जी निवेदनं घेतल्यात, आता ही निवेदनं या पुढे दरबार होईल त्या दरबारामध्ये सगळ्या अधिकाऱ्यांच्या सोबत त्याच्या अगोदर त्यांना हे अवगत केलं जातं आणि उत्तर देण्याकरता त्यांना आम्ही बोलतो.